बघा, आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह. ओके, डेरिव्हेटिव्ह इन द सेन्स डिफरन्सिएशन. आपल्याला डिफरन्सिएशन बद्दल बघायचंय. याला आपण डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. दोन्ही गोष्टी एकच आहे. आता याच्याबद्दल आपल्याला बघायचंय. आपल्याला सगळ्यांना माहित आहे कारण आपलं 11-12 झालेलं आहे. ओके, तर डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे असतं, त्याचे फॉर्म्युले कोणकोणते आहेत, ते कशी यूज करायचे असतात. पण आपल्याला इथं सीईटीच्या हिशोबाने एक्झामच्या हिशोबाने किती वेळेमध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स आपल्याला कम्प्लीट करायचे, कशा प्रकारे कम्प्लीट करायचे, कोणते येणारे जे क्वेश्चन्स आहेत ते कसे लिहायचे, म्हणजे ते कसे आपल्याला सॉल्व्ह करायचे, कसे लवकरात लवकर टिक होतील, त्याच्याबद्दल आपल्याला इथं आज हा डेरिव्हेटिव्हचा सेशन घेतोय. ओके, बघा, आपल्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले खूप महत्वाचे असतात. आपल्यासाठी डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युले असतात ते खूप महत्वाचे असतात. आता डेरिव्हेटिव्हचे जेवढे पण कॉमन फॉर्म्युले जे आपल्याला माहित पाहिजे ते पहिले आपण काय करू, व्यवस्थित अंडरस्टँड करू. आलं लक्षात? हे जे फॉर्म्युले आहे हे फॉर्म्युलेच आपल्याला जास्तीत जास्त यूज करायचे असतात डेरिव्हेटिव्ह मध्ये, ऍज वेल एज इंटिग्रेशन मध्ये. इंटिग्रेशन मध्ये याचा इन्व्हर्स पार्ट असतो, माहिती आहे ना तुम्हाला. याचं जर मी इंटिग्रेशन केलं मला हा आन्सर भेटणार आहे. याचा अर्थ इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह एकमेकांवरती कसे को रिलेटेड आहे एकमेकांसोबत. ओके, मग एक लक्षात घ्या, जेव्हा पण आपण फॉर्म्युले बघतो ना, फॉर्म्युले आपल्याला आपण कसं करतो, एक्झामच्या अगोदर आपण पाठ करतो. जर अंडरस्टँड केलं तर लगेच करतं, पाठ केलं तर थोडा वेळ लागतो, काही गोष्टी विसरून जाऊ शकता तुम्ही. जिथं जो फॉर्म्युला पाहिजे दुसरा फॉर्म्युला लावून द्या तर आन्सर चुकून जातं. इथं तुम्हाला कन्सेप्ट कशी माहिती ठेवायची बघा, लक्षात घ्या. आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे, हे फॉर्म्युलेची कॉमन डेरिव्हेटिव्ह साठी यूज होतं, हे तर आपल्याला माहिती कॉमन आहे. लक्षात घ्या, dy/dx x⁴n असेल तर n खाली येतो आणि n मधनं 1 मायनस होतो, हे तर आपल्याला माहिती आहे. नंतर रूट असेल, रूटचा तसंच आहे, हाच फॉर्म्युला आपला होतो. लक्षात घ्या, हाच फॉर्म्युला आपला होऊन हा फॉर्मेट बनतो. आलं लक्षात? या फॉर्म्युल्यावरनं हा बनतो. का बरं? एक्सचा पॉवर 1/2 असतो, 1/2 पुढे येतो. ओके, लक्षात घ्या हा का, त्याच्यावरनं एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. तशा प्रकारे आहे आणि 1 मायनस होतो 1/2 मधनं. आलं लक्षात? तर इथं हा इकडे फॉर्मेट असतो. नंतर जर मी एक्सचा डेरिव्हेटिव्ह केला, व्हेरिएबल व्हेरिएबल असेल, व्हेरिएबलचा जर मी डेरिव्हेटिव्ह केला त्याचा आन्सर 1 राहील, कारण त्याच्यासोबत कोएफिशियंट आला तो बनून जातो. ओके, नंतर 1/x⁴n असेल, सेम फॉर्म्युला लावून हा आन्सर येतो. फक्त काय होतं, -n/n⁴n+1 होऊन जातो. नंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/x असतो. आणि dy/dx ऑफ म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह, 1/xचा डेरिव्हेटिव्ह -1/x² असतो. सगळ्यात बेसिक आणि इम्पॉर्टंट हे आहे. नंतर ईचा डेरिव्हेटिव्ह इज EX, म्हणजे एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियलला राहतो, फरक पडत नाही, त्याच्यामध्ये काय होत नाही. पण लक्षात घ्या, असा राहिला तर काही फरक पडत नाही, पण पॉवर मध्ये जर व्हेरिएबल सोबत कोएफिशियंट राहिला तर त्याचा पण डेरिव्हेटिव्ह निघतो अकॉर्डिंग टू द चेन रूल. हे माहित पाहिजे हा का, तो पण आपण बघू. पण बघा, नंतर जर मी जर एखाद कॉन्स्टंटचा वरती व्हेरिएबल असेल तर त्याचा असतो a⁴x log a, हा त्याचा फॉर्म्युला असतो. नंतर dy/dx ऑफ k, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0 असतो. नंतर इथं ट्रिग्नोमेट्रिक, आता ट्रिग्नोमेट्रिक आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक हे दोन्ही खूप महत्वाचे आहे. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री जो ट्रिगो आहे, ट्रिगो मधला कोणता आहे, साइन एक्स आहे. बघा, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह साइन स्क्वेअर आहे. ओके, पण हे कसं लक्षात ठेवणार, कारण ट्रिग्नोमेट्री येतो ना तेव्हा आपण टेन्शन घ्यायला लागतो. पहिले काय करायचं, जिथे जिथं सी येतोय ना, बघा इथं सी आला, इथं सी आला, इथं सी आला, त्यांचे जे आन्सर येणार ते मायनस मध्ये येणार, एवढं लक्षात ठेवायचं. इथं पण हा सी इथं आहे, इथं सी आहे, इथं सी आहे, यांचे आन्सर मायनस मध्ये येत आहे, बघून घ्या. डेरिव्हेटिव्ह मायनस मध्ये आहे, कोणाचं कसं काय माहित पडेल, सी. जर कॉस असेल, कॉट असेल, कोसेक असेल, त्यांचा आन्सर मायनस मध्ये असतो, एवढं लक्षात घेऊन घ्यायचं. कळलं का? नंतर बघा, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस असतो. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतो. का बरं मायनस आहे रे, सी आलेला आहे म्हणून मायनस आहे, सिंपल आहे.
नंतर आठवण करण्याची टॅग आहे हा का, आठवण करण्याची हीच पद्धत आठवण ठेवा. नंतर टॅनचा सेक स्क्वेअर एक्स असतो, नंतर कॉट एक्सचा मायनस कॉस एक्स स्क्वेअर एक्स असतो, सेकचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स असतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कॉस एक्स इंटू कॉट एक्स असतो. आलं लक्षात. मग पुढे येऊ इनव्हर्स वरती. ट्रिग्नोमेट्रीचा इनव्हर्स सेम आहे, पण इथं कसं आहे, इथं व्हॅल्यू वेगवेगळे आहे. आता बघा साईनचं, जर साईनचा इनव्हर्स घेतला तर वन अपॉन अंडर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा सेम फॉर्म्युला कॉस साठी पण आहे, पण मायनस मध्ये. डोक्यात आलं का. सेम फॉर्म्युला आहे, फक्त हा प्लस आहे हा मायनस आहे, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉटचा पण तोच आहे, फक्त मायनस आहे. लक्षात आलं का. सेम आन्सर आहेत, सेम डेरिव्हेटिव्ह आहे, पण काय चेंज आहे, साइन चेंज आहे. दॅट्स इट. नंतर सेक इनव्हर्स बघा. सेक इनव्हर्स तुमचा काय देतो, 1/x इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. आता हा जो फॉर्म्युला आहे हाच फॉर्म्युला कॉसेकचा पण आहे, पण मायनस मध्ये. लक्षात. तर ही अशा प्रकारे तुम्हाला आठवण ठेवायचं. कोणताही फॉर्म्युला तुम्ही विसरणार नाही जर तुम्ही अशा कन्सेप्च्युअल प्रमाणे थोडं लर्न केलं, व्यवस्थित अंडरस्टँड केलं आणि त्याला व्यवस्थित युज केलं. आता लक्षात घ्या, यूज करायचं आहे, पण कसा यूज करायचं ते आता आपण बघू. ओके, लिहून घ्या जे बाकी असेल ते. आता बघा, डेरिव्हेटिव्हचा डिफरन्सिएशनचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो प्रोडक्ट रूल. आता प्रोडक्ट रूल कसा असतो लक्षात घ्या. जर मी डेरिव्हेटिव्ह केलं डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही, मी जर दोन असे म्हणजे फंक्शन्स घेतले, त्यांचं दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं असेल आणि त्यांचं मला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, तर आपण काय करतो, प्रोडक्ट रूल अप्लाय करतो. प्रोडक्ट रूल कसा असतो, आपण काय करतो, व्ही ला कॉन्स्टंट ठेवतो, डीयू बाय डीएक्स करतो, प्लस यू ला कॉन्स्टंट ठेवतो आणि डीव्ही बाय डीएक्स करतो. लक्षात घ्या, पहिल्याला कॉन्स्टंट म्हणजे दुसऱ्याला कॉन्स्टंट ठेवतो, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. ओके, हे उलट झालं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. मोस्ट ऑफ द स्टुडंट यू ला पहिले घेतात, डीव्ही बाय डीएक्स करतात, मग असं करतात. मी काय या पद्धतीने करत आहे, कारण क्वोशंट रूल पण याच्यासारखा असतो म्हणून. ही मेथड आपल्याला बघायची असते. जर मी याचा एक एक्झाम्पल घेतला, एक एक्झाम्पल आपण बघू. जर मी एक y इज इक्वल टू एक्स क्यूब इंटू लॉग एक्स हा घेतला, याचा मला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह करायचं आहे. तर हा काय रे, प्रोडक्ट रूल आहे. प्रोडक्ट रूल अप्लाय होतोय, दोन्हीचा प्रोडक्ट आहे. मग काय करणार, वाय डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, वाय डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, डी वाय बाय डी एक्स पण लिहू शकता तुम्ही, मी वाय डॅश लिहितो. मग इथं काय करणार, हा तुमचा यू आहे, हा तुमचा व्ही आहे. लक्षात. आणि यू व्ही झाल्यानंतर व्ही तुमचा लॉग आहे, तर इकडे घ्या लॉग एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल तुमचा 3x स्क्वेअर प्लस व्ही कॉन्स्टंट, व्ही का तुमचा एक्स क्यूब, याचा डेरिव्हेटिव्ह 1/x. एक्स इकडनं कट झाला, हा 2 झाला, म्हणजे तुमचा आन्सर काय आला, 3x स्क्वेअर लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर. हे तुमचा आन्सर. काय केलं आपण इकडे, प्रोडक्ट रूल अप्लाय केलं. प्रोडक्ट रूल हे असे चेंज झाले तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. नेट वरती बघणं असं दिसणार, बट मोस्ट ऑफ द टीचर्स दे आर युझिंग यू पहिले घेतात. आणि मी हा का घेतला, कारण हा फॉर्म्युला सेम असतो क्वेश्चन मध्ये, फक्त इथं मायनस होतो आणि डिव्हिजनला राहतो, बस एवढं लक्षात घ्यायचं. हे समजलं का, डाऊट आहे नाही ना. आता क्वोशंट रूल काय असतो, क्वोशंट म्हणजे डिव्हिजन. लक्षात घ्या, डिव्हिजन मध्ये जर मी y इज इक्वल टू यू अपॉन व्ही घेतला रे, मला याचा y डॅश करायचा आहे, तर फॉर्म्युला काय असतो, पहिले v ला कॉन्स्टंट ठेवायचं, du बाय dx घ्यायचा, मायनस करायचा, u ला कॉन्स्टंट ठेवायचा, dv बाय dx घ्यायचा, आणि डिनोमिनेटर मध्ये v चा स्क्वेअर म्हणजे जो डिनोमिनेटर असेल त्याचा स्क्वेअर. बघा एक लक्षात घ्या, दोन्ही फॉर्म्युले सारखे. हे अशा फॉर्मॅट मध्ये आठवण ठेवलं ना तर डोक्यात जातं. हा एकच फॉर्म्युला आठवण ठेवा, ऑटोमॅटिक तो येऊन लागेल. लक्षात. यांची जागा चेंज झाली काय फरक पडत नाही, पण आठवण करताना व्ही डीयू बाय डीएक्स याप्रमाणे आठवण करा, त्याच्यासोबत हा पण आठवण राहील. इथं या दोन्हीमध्ये फरक काय, हा प्लस आहे, इथं मायनस आहे, फक्त एक चेंज आहे, डिनोमिनेटरला 2 चेंज आहे, इथं मायनस आहे, इथं डिनोमिनेटरला व्ही स्क्वेअर आहे. कळलं का, लक्षात. आता इकडे चेक करू, आपण इकडे सॉल्व्ह करून घेऊ. जर मी y इज इक्वल टू साइन एक्स अपॉन एक्स स्क्वेअर असं लिहिलेलं आहे,
साइन अपॉन एक्स स्क्वेअर. तुमचा हा u झाला आणि हा तुमचा v झाला. तर मी काय करेल रे, पहिले v ला कॉन्स्टंट ठेवेल म्हणजे एक्स स्क्वेअर ठेवेल, बरोबर की नाही. एक्स स्क्वेअर ऍज इट इज ठेवेल. डी याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल तुमचा, कॉस एक्स असेल, मायनस u तुमचा काय आहे साइन आहे, साइन एक्स. v काय तुमचा एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जातो तुमचा 2x होऊन जातो. डिनोमिनेटर मध्ये याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे x⁴ होऊन जातो, बरोबर का. मग काम करा, याला सॉल्व्ह करा. हा एक्स स्क्वेअर कॉस एक्स मायनस 2x साइन एक्स डिवाइड मध्ये x⁴. याला अजून सॉल्व्ह करू शकता तुम्ही, कॉमन काढून सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. x कट करून द्या, इकडचा एक कॉमन निघेल, इकडचा एक कॉमन निघेल म्हणजे x कॉमन येऊन लागेल आणि इकडचा एक कॉमन म्हणजे 3 इथे 4 पैकी 3 उरतील. दॅट्स इट. हे अशा प्रकारे आपण काय यूज करतो रे, कोशंट रूल अप्लाय करतो. कळलं का? डाऊट कोणाला? आता इकडे लक्ष द्या. आता आपल्याला बघायचं चेन रूल. बघा चेन रूल केव्हा अप्लाय होतो, जेव्हा फंक्शन मध्ये फंक्शन असेल, फंक्शन मध्ये फंक्शन असेल तेव्हा. म्हणजे सपोज y इज इक्वल टू माझा एक असा फंक्शन आहे. सपोज मी एक एक्झाम्पल घेतो, कॉस एक्स, तर मी लिहितो कॉस एक्स स्क्वेअर प्लस 1 असं लिहिलं आहे. बघा कॉसचा एक फंक्शन आहे, त्याच्यामध्ये अजून एक फंक्शन. जेव्हा फंक्शन मध्ये फंक्शन असतो तेव्हा आपण काय यूज करतो रे, चेन रूल अप्लाय करतो. चेन रूल कसा करतात, सिंपल आहे की आपण काय करतो, पहिले जर मी आता डेरिव्हेटिव्ह घेतोय वाय डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय, याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर इकडे काय याचा डेरिव्हेटिव्ह काय कॉसचा मायनस साइन एक्स. मग मायनस साइन एक्स इकडे एक्स नाहीये, इकडे एक्स प्लस 1 आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, मग इकडे एक्स स्क्वेअर प्लस 1 लिहा. मग तुम्हाला काय करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे कशाचा, dy/dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 चा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे लिहिताना मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह तुमचा काय असेल 2x असेल. याला व्यवस्थित लिहून घ्या, मायनस 2x साइन एक्स स्क्वेअर प्लस 1 असा तुमचा काय असतो रे, चेन रूल असतो. चेन रूल मध्ये जर फंक्शन मध्ये फंक्शन असेल तर फंक्शन मधल्याला डेरिव्हेटिव्ह करणार, पूर्ण फंक्शनला डेरिव्हेटिव्ह करणार, त्याच्या मधल्याला पण डेरिव्हेटिव्ह करणार, मधल्याला पण, अजून त्याच्या मधल्याला पण, म्हणजे मध्ये जेवढे फंक्शन आहेत ते सगळ्यांना डेरिव्हेटिव्ह करायचं असतं. आलं लक्षात? दॅट्स इट. आपण जे बेसिक बघायचं होतं पूर्ण चॅप्टर इथे संपून जातो. जर हे बेसिक आहे, सगळं बेसिक, जर तुम्हाला हे सगळं माहिती आहे चॅप्टर एकदम इझी. जर हे नाही माहिती चॅप्टर सगळं खाड. लक्षात घ्या का, एवढं हे जे कन्सेप्ट घेतले मीने, या कन्सेप्टवरच सगळं डिपेंडेंट आहे डेरिव्हेटिव्हचं. आलं लक्षात? आता बघा काय करायचंय. सो आपण आता काय करू माहितीये का, एक्झाम्पल घेऊ, ट्रिक्स यूज करू. आता इकडे लक्ष द्या. जर एखाद फंक्शन असेल, असा फंक्शन आला आणि फंक्शनच्या वरती अजून एक फंक्शन देऊन दिलेलं पॉवर मध्ये. फंक्शनच्या वरती जर फंक्शन दिला असेल तर याच्यासाठी आपण काय अप्लाय करतो रे, हा सपोज माझा y आहे, y इज इक्वल टू फंक्शनच्या वरती अजून एक फंक्शन देऊन दिलेला आहे, तर अशा जागेवर आपण काय यूज करतो, लॉग यूज करतो. काय यूज करतो, लॉग. आपण जर लॉग दिला तर इकडे काय होऊन जाईल, लॉग y इज इक्वल टू जी ऑफ एक्स खालती येतो आणि हा काय होऊन जातो रे, लॉग एफ ऑफ एक्स होऊन जातो. हे डोक्यात ठेवा. जर मी याचा डेरिव्हेटिव्ह करायला गेलो, सपोज मी याचा डेरिव्हेटिव्ह करायला गेलो तर इकडे काय होतं, इथं प्रोडक्ट रूल आपला होतो का नाही, इथं प्रोडक्ट रूल आपला होतो आणि इथं मी फॉर्म्युला डायरेक्ट काढतो. तुमचा डायरेक्ट शॉर्टकट ट्रिकचा फॉर्म्युला काढतो याच्यावर. कसा निघेल बघा, जर मी याचा डेरिव्हेटिव्ह केला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, याला जर डिफरन्शिएट केलं तर हा काय होऊन जाईल तुमचा, याचा डिफरन्शिएशन 1/y होऊन जाईल आणि 1/y झाल्यानंतर y ला पण तर डिफरन्शिएट करावं लागेल, कारण ते y पण एक फंक्शन आहे, त्याच्यामध्ये हे फंक्शन एक्झिस्ट करतात. म्हणजे काय करेल मी, dy/dx इज इक्वल टू, हे काय येईल बरं,
आता आपण चेन रूल अप्लाय करतो, सॉरी चेन प्रोडक्ट रूल अप्लाय करतो कारण प्रोडक्ट आहे. इथं लक्षात घ्या, तुम्हाला हे भेटलं तर या दोन्ही मध्ये लॉग दिल्यानंतर या दोन्ही मध्ये प्रोडक्ट घ्यायचा असतो, म्हणजे सॉरी या दोनचा प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा, प्रोडक्ट रूलने डेरिव्हेटिव्ह करायचा असतो. आता बघा इथं जी ऑफ एक्स आहे, इथं लॉग एफ ऑफ एक्स आहे. तर मी काय करेल, काय करतो आपण, व्ही ला कॉन्स्टंट घ्या, व्ही ला कॉन्स्टंट घेतला म्हणजे इकडे काय होईल बरं, लॉग एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ जी डॅश ऑफ एक्स घेईल प्लस कोणाचा कॉन्स्टंट ठेवू, आता जी ऑफ एक्सचा कॉन्स्टंट ठेवेल मी आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा करेल, लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह करेल, बरोबर का नाही. आता याचा डेरिव्हेटिव्ह करायला गेलो तर याचा डेरिव्हेटिव्ह 1 एफ ऑफ एक्स होऊन जाईल, हो का नाही, बरोबर, डोक्यात आलं का. मग हा जो फॉर्मॅट आहे आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर याला इथे घेऊन जायचं, म्हणजे तुमचा डीवाय बाय डीएक्स जो निघणार आहे तो वाय म्हणजे वाय इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स जी डॅश ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इंटू 1 एफ ऑफ एक्स असा येणार आहे. हा फॉर्मॅट येणार आहे, दॅट्स इट. एक एक्झाम्पल पण घेऊन घेऊ आपण. सपोज मीने या फॉर्मॅट मध्ये म्हणजे तुमचा वाय ना डायरेक्ट असा हा एफ ऑफ एक्स जो पण फंक्शन दिला असेल तो इथे लिहून द्यायचा. जर मी एक एक्झाम्पल घेतो, जर मी y इज इक्वल टू इथं घेतो मी x रेस टू एक्स स्क्वेअर घेतो, सपोज x रेस टू एक्स स्क्वेअर घेतो. तर पहिली प्रायोरिटी काय असते रे, पहिले आपण काय करतो त्याला याच्यामध्ये कन्सिडर करतो, म्हणजे मला हे फाइंड लॉग दिला, लॉग दिला तर हा तुमचा लॉग वाय होऊन जाईल आणि हा का होऊन जाईल बरं, हा खालती होऊन जाईल, म्हणजे दोन पार्ट तुमचे कोणता भेटेल, एक्स स्क्वेअर भेटेल आणि लॉग एक्स भेटेल, बरोबर की नाही, बरोबर. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला मला डीवाय बाय डीएक्स पाहिजे, डीवाय बाय डीएक्स पाहिजे, मला डेरिव्हेटिव्ह पाहिजे. मग मी काय करेल, हा पहिले इथं ऍज इट इज ठेवून देईल, म्हणजे एक्स रेस टू स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर, एक्स रेस टू एक्स स्क्वेअर असं ठेवला. मग मी हा वाय ठेवून दिला ब्रॅकेटमध्ये लॉग एफ ऑफ एक्स. आता लॉग एफ ऑफ एक्स म्हणजे तुमचा हा लॉग एक्स हा झाला लिहिला. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय झाला तुमचा, सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर किती, एक्स स्क्वेअर किती झाला 2x हा झाला. नंतर प्लस जी तुमचं काय आहे रे, जी काय तुमचा बघा 2x हा तुमचा जी, म्हणजे वरतून आलेला हा खालतो हा जी होता ना, हा तुम्ही यू मानला, हा व्ही मानला, हा यू घेणार, बरोबर कॉन्स्टंट, हा इकडे लिहिणार एक्स स्क्वेअर आणि डिनोमिनेटरला काय घेईल बरं, याचा डेरिव्हेटिव्ह तुमचा काय येईल बरं, एक्स. झालं आन्सर, सिंपल आहे. तुम्हाला जास्त काहीच करायचं नाही, मग चेक करायचं काय कट होतं, हा एक्स कट होतोय, इकडे एक एक्स कट होतोय, तुमचा आन्सर डायरेक्ट येईल. या 2x ला पुढे घेऊन जायचं, 2x लॉग एक्स प्लस एक्स होऊन जाईल तुमचा आन्सर. म्हणजे तुमचा आन्सर जर मी प्रॉपरली लिहायला गेलो ना, एक्स रेस टू एक्स स्क्वेअर लॉग एक्स, सॉरी 2x लॉग एक्स आणि इकडे कट झाल्यानंतर काय प्लस एक्स, हा तुमचा ऑप्शन मध्ये दिलेला असेल. आलं लक्षात, डोक्यात आलं कसं करायचं बघा. एवढं नाही सॉल्व्ह करत बसायचं, डायरेक्ट शेवटचा फॉर्म्युला आठवून ठेवायचा. हा तुमचा महत्वाचा ट्रिक आहे. दिस इज युअर इम्पॉर्टंट ट्रिक. ओके, या फॉर्म्युलाचा यूज करायला डायरेक्ट आणि डायरेक्ट आन्सर काढायचा. जर तुम्हाला क्वेश्चन असा आला तर बघा y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स आला. जर दोन्ही जागा सारखे असतील तर काय करायचं बघा, इथं इथं सारखं असेल, इथं सारखं राहिला तर फॉर्म्युला तुमचा काय भरतो, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू तुमचा इकडे एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स, हा तुमचा फॉर्म्युला बनतो. दॅट्स इट. बघा जर फंक्शन असेल, फंक्शनचा वरती सेम फंक्शन असेल तर तुमचं कॉमन फंक्शन असा बनेल. एक एक्झाम्पल घेऊ आपण, y इज इक्वल टू साइन एक्स रेस टू साइन एक्स.
मी हा फंक्शन घेतला. मी काय करेल, वाय जो तुमचा ऍज इट इज ठेवेल, म्हणजे डीवाय बाय डीएक्स करताना बघा लक्षात घ्या, जेव्हा पण आहे ना असे पॉवरच्या वरती व्हेरिएबल दिलेला असेल ना, तर तिकडे लॉग आपला होणार एवढं लक्षात ठेवायचं. मग इथे काय करायचं, याचा लॉग जर घ्यायला गेलो तर याचाच फॉर्मॅट मध्ये लिहा साइन एक्स रेस टू साइन एक्स असं ठेवला तर इकडे काय होऊन जाईल बरं, हा 1 प्लस लॉग एक्स, तुमचा एक्स काय बरं साइन एक्स आहे, मग इकडे लॉग साइन एक्स इंटू एफ डॅश ओव्हर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स. झालं आन्सर, दॅट्स इट. काय पाहिजे होतं आपल्याला, समजले का कसं आन्सर काढलं. जर मी याचा आन्सर काढायला गेलो, याचा जो डेरिव्हेटिव्ह असेल ना, याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह इकडे 1 होऊन जाईल, याचा डेरिव्हेटिव्ह 1 होऊन जाईल, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होऊन जाईल. बघा रे, आता इकडे लक्ष द्या. हा पहिले तुम्हाला काय फॉर्मॅट चेक करायचा आहे, हा फॉर्मॅट सगळ्यात बेसिक फॉर्मॅट. बघा आपली जी सेकंड ट्रिक आहे ती आहे, जर टॅन इनवर्स दिलेला आहे आणि टॅन इनवर्स मध्ये हा फॉर्मॅट दिलेला आहे आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला लावलेला आहे. हा 2016 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. हा का याच टाईपचे क्वेश्चन मी तुम्हाला सांगेल, हा आलेले क्वेश्चन खूप वेळा आलेले आहे. लक्षात घ्या, जर टॅन इनवर्स या फॉर्मॅट मध्ये देऊन दिलेला आहे आणि इकडे चेक करा, इथं ए तर इथं ए, इथं बी इथं बी, जर इथं 5 असेल तर इथं 5 व्हायला पाहिजे, इथं 3 असेल तर इथं 3 व्हायला पाहिजे. चेक करायचं, इथं कॉस आहे इथं साइन आहे, इथं कॉस आहे इथं साइन आहे, इथं मायनस आहे इथं प्लस आहे. जर इथं मायनस आलं तर वरती प्लस पाहिजे. लक्षात घ्या का, अल्टरनेट राहायला पाहिजे, हे विसरायचं नाही. ते इथं शॉर्टकट ट्रिक काय, सिंपल बघा, कॉस सोबत जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्यायचा डीवाय बाय डीएक्स. आता याचा फंक्शन एक्सचा फंक्शन किती असेल रे 1, बरोबर. आता 1 बघायचं आणि इकडे बघायचं, या इथं प्लस आहे का मायनस आहे, मायनस आहे, म्हणजे आन्सर मायनस आहे. प्लस झालं का प्लस असेल, मायनस आहे तर मायनस असेल, कळलं का. पण इथं तर मायनस आहे, तर इथं डेरिव्हेटिव्ह केला तर 1 येतोय आणि -1 तिकडे जोडलं जातंय, तर तुमचं करेक्ट ऑप्शन झालं 2. सगळ्यात इझी, काहीच बघायचं नाही ना तुम्हाला, ए बी सी याला बघायचं नाही, फक्त एक मॅच करायचं आहे. इथं 5 आहे तर इथं 5, म्हणजे इथं सेम राहायला पाहिजे, इथं सेम राहायला पाहिजे, बस एवढं मॅच करायचं बस. हे असेल तर लगेच क्विक आन्सर येतो, दॅट्स इट. आलं लक्षात. जर मी अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, तुम्ही सांगा मला आता, इफ y इज इक्वल टू tan इनवर्स 3 cos x क्यूब minus 5 sin x क्यूब upon 5 cos x क्यूब plus 3 sin x क्यूब. आता काय सांगा बरं, आन्सर काय असेल, dy बाय dx काय असेल सांगा. व्हेरी गुड. काय करणार बरं, डेरिव्हेटिव्ह करून घेईल, डेरिव्हेटिव्ह केला तर काय 3x² आणि इथे काय मायनस येतं, अंतराला मायनस, झालं आन्सर. काय पाहिजे. आता इकडे लक्ष द्या, ट्रिक नंबर 3. आता ट्रिक नंबर 3 मध्ये काय की, जर एक्सचा पॉवर पी असेल, एक्सचा पॉवर क्यू असेल, तर दोन्हीच्या ऍडिशनचा पॉवर, दोन्हीच्या बेसचा ऍडिशनचा पॉवर जो असेल तर दोन्हीचा पॉवर एवढा असेल. ओके, दोन्हीचे ऍडिशन असेल, तर आपलं जर याला सांगितलं डिफरन्शिएट करायला लावलं तर सिम्पली तुमचं डिफरन्शिएशन काय असेल, वाय आपण एक्स असेल, दॅट्स इट. परत सांगतोय बघा, लक्षात घ्या का, अशा फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे, इथं पी आहे इथं क्यू आहे आणि दोन्ही प्लस, इथे बी प्लस होता इथे बी प्लस आहे, हे दोनचे ऍडिशन आणि या दोनचे ऍडिशन होत असेल इकडे, तर आपला डेरिव्हेटिव्ह जो राहील तो y बाय एक्स असेल. तर एक लक्षात घ्या, जर मी असं लिहिलं, एक एक्झाम्पल असा आलेला क्वेश्चन, तसा त्याचा या टाईपचा क्वेश्चन आलेला होता, तर तो दाखवून देतो तुम्हाला मी. x⁵ y⁵ इज इक्वल टू x प्लस y⁵ 5 असं लिहिलेलं आहे.
तुम्हाला फक्त हे मॅच करायचंय बस. या दोनची ऍडिशन ही येते का नाही चेक करायची, आणि हे आहे का नाही बघायचं. हे अशा फॉर्मॅट मध्ये असेल तुमचा आन्सर काय असेल, dy बाय dx काय असेल तुमचा, डायरेक्ट लिहायचं y अपॉन x असेल. दॅट्स इट, झालं आन्सर. जर तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह केला dy बाय dx डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर, जर डबल डेरिव्हेटिव्ह केला तर याची व्हॅल्यू काय होणार तुमची 0 होते. दॅट्स इट, लक्षात घ्यायचं. हे दोन्ही व्यवस्थित आठवून ठेवायचं, याचा डबल डेरिव्हेटिव्ह आणि याचा सिंगल डेरिव्हेटिव्ह दोन्ही आठवून ठेवायचं आणि याचा फॉर्मेट आठवून ठेवायचा. लिहून घ्या बघा. जर पहिले ट्रिक नंबर 4 समजून घ्या. जर y इज इक्वल टू टॅन इनवर्स मध्ये आला आणि 1 प्लस साइन एक्स आहे, 1 मायनस साइन एक्स आहे, तर एक लक्षात घ्या इथं याची व्हॅल्यू पाय बाय 4 असेल. सगळ्यांमध्ये पाय बाय 4 आहे, टॅन इनवर्स आहे म्हणजे पाय बाय 4 आहे, लक्षात घ्या. आणि मध्ये 1 प्लस साइन एक्स आला तर, पण इथं लक्षात घ्या इथं एक एक्स आहे तिकडे एक्सचा हाफ आहे, इथं 2x आहे तर इकडे 2x चा हाफ आहे. कळलं का? म्हणून फॉर्मेट मध्ये इथं x/2 आहे आणि इथं x/x ओनली, म्हणजे इकडे काय येतं 2x आहे, 2x चा हाफ काय झाला रे, x झाला फक्त. कळलं का? सेम कंडिशन इकडे, इथं x आहे म्हणून x/2 आहे, इथं 2x आहे म्हणून x ओनली. हा का? आता लक्षात घ्या एक वेळा जर हा फॉर्मेट आला तर याला डेरिव्हेटिव्ह करायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, तुम्ही याला डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करून द्या. y डॅशची व्हॅल्यू काय आला, जर मी याचा डेरिव्हेटिव्ह केला तर हा 0 होऊन जाईल आणि याचा डेरिव्हेटिव्ह हा काय 1/2. ओके, एक्स स्क्वेअर हा काय बघा एक्स आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो म्हणजे तुमचा आन्सर आहे 1/2. बरोबर. नंतर बघा जर मी याचा डेरिव्हेटिव्ह करायला गेलो, याचा y डॅश घेतला तर याचा कॉन्स्टंट असेल, याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल बरोबर तुमचा 1 असेल, आन्सर येऊन गेला 1. बरोबर की नाही? नंतर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलो मी, याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला y डॅश इज इक्वल टू, तर याचा डेरिव्हेटिव्ह हा कॉन्स्टंट आहे, हा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला 1 आहे, हा मायनस 1/2 जाईल. हो का नाही? नंतर याचा डेरिव्हेटिव्ह बघा, लक्षात घ्या एक्सच्या जागेवर तुम्हाला कोणतीही व्हॅल्यू फक्त व्यवस्थित डिवाइड बाय 2 करता येतं, काय उरतंय काय नाही उरतं ते लक्षात ठेवायचं. मग इकडे बघा, आणि जर फंक्शन असेल, फंक्शन मध्ये फंक्शन असेल, डेरिव्हेटिव्ह करताना फंक्शनचे चेन रूल अप्लाय करून घ्यायची. हा का? चेन रूल विसरायची नाही जर फंक्शन मध्ये फंक्शन असेल तर. मग इथं बघा याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल बरं, याचा मी डेरिव्हेटिव्ह केला तर हा काय होईल बरं, y डॅश इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि हा -1 झाला आन्सर. काय पाहिजे तुम्हाला? आता इकडे लक्ष द्या. बघा आता याचा वरनं आपण एक क्वेश्चन बघू. आता हा क्वेश्चन कसा आहे बघा, क्वेश्चन मध्ये काय लिहिलंय, इफ y इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 प्लस साइन एक्स. आता सिंपल यार, आपण याला बघतो ना, आपण टॅनला याच्यामध्ये कन्वर्ट करतो, y इज इक्वल टू पाय बाय 4, हा प्लस आहे म्हणजे इकडे काय झाला प्लस एक्स होईल. बरोबर का नाही? हो का नाही? इथं प्लस आहे तर इथं प्लस होईल. बरोबर. सॉरी इथं एक्स आहे तर इथं x/2 होईल. हा फॉर्मेट येईल. आता हा फॉर्मेटला मी जर डेरिव्हेटिव्ह करायला गेलो dy बाय dx, याचा आन्सर काय येईल तुमचा 1/2 येईल. आणि 1/2 कुठे इथं आहे. बघा येळं बनवण्यासाठी हे दिलेलं आहे, काहीच कामाचं नाहीये. ते तुम्हाला फिरवण्यासाठी, जर तुम्हाला खरंच समजत असेल तुम्हाला लगेच ऑप्शन कळेल आणि लगेच तुम्ही टिक करून मोकळे होणार. कळलं का? समजले का काय यूज करतोय? बघा हे डायव्हर्ट करण्यासाठी दिलेलं आहे आणि याचा म्हणणं आपल्या त्याच्यावरनं सगळे फॉर्मेट निघताय. इथं तुम्हाला एक्सच्या जागेवर दुसरी व्हॅल्यू देऊ शकतात, लक्षात घ्या. 3x x² काय पण देऊ शकतात, log x देऊ शकतात, फंक्शन मध्ये फंक्शन देईल, तर त्याची अंडरस्टँडिंग तुम्हाला माहित पाहिजे. कळलं का? आलं लक्षात? राईट डाऊन दिस. या फॉर्म्युला बघा ट्रिक नंबर 4 मध्ये जर आपल्याला फंक्शन y इज इक्वल टू साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सचा या फॉर्मेट मध्ये दिलाय, याचा अर्थ तुमचा y इज इक्वल टू काय होऊन जातो रे, π/2. π/2 म्हणजे 90 डिग्री होऊन जातो. लक्षात घ्या का? जर तुमचा π/2 जर 90 डिग्री होत असेल तर याचा अर्थ काय होतं रे, तुम्ही जर π/2 ला डेरिव्हेटिव्ह केला तर तो कॉन्स्टंट नंबर आहे, तर त्याचा आन्सर डेरिव्हेटिव्ह काय येईल बरं, y डॅश काय येईल बरं, 0 येईल. सिंपल. बरोबर की नाही? मी डायरेक्ट इकडे बघेल 0 इकडे टिक करून देईल. बरोबर की नाही? पण प्रॉब्लेम असा आहे, इथं देणाऱ्याने डायव्हर्ट कसं केलेलं तर पहिले समजून घ्या. इथं शो आहे, इकडे 0 आन्सर आहे, पण इथं फॉर्मेट चेक करून घ्या. जर अशा फॉर्मेट मध्ये आलं पहिले चेक करायचं, हे नाही सारखं आहे का, नाही हा सर हा प्लस आहे, हा मायनस आहे, हा मायनस हा प्लस आहे, वरून सर हा कॉसेक आहे आणि हा कॉस आहे.
तर काय करायचं, याला इन्व्हर्ट करायचं. आता इन्व्हर्ट मला सांगा, एक तर याला इन्व्हर्ट करा, एक तर याला इन्व्हर्ट करा. दोन्हीपैकी एकाला इन्व्हर्ट केलं तर तुमचं आन्सर येतंय. कसं बघा, जर मी याला इन्व्हर्ट केलं y इज इक्वल टू, हा तुमचा काय होऊन जाईल रे, याचा इन्व्हर्ट कोण असतो रे, याचा इन्व्हर्स कोणता असतो, साईन असतो. म्हणजे मी याला असं करू शकतो साईन इन्व्हर्स. आता साईन इन्व्हर्सला इन्व्हर्स केलं तर मला मधले जे पार्ट आहे ते उलटे करावं लागतं. आपण माहिती आहे फ्रॅक्शन मध्ये पॉवर वरती चेंज करायचं, उलट केलं तर पॉवर मायनसचं प्लस होऊन जाते. तशा प्रकारे आपण काय करतो, उलट करतो त्याला. आलं लक्षात, उलट जर मी केलं तर वरती काय होईल रे, एक्स प्लस 1 अपॉन अंडररूट मध्ये, सॉरी इकडे मायनस होईल, अंडररूट एक्स प्लस 1 असं होऊन जाईल. आणि हा प्लस कॉस इनवर्स अंडररूट मध्ये एक्स मायनस 1 अपॉन अंडररूट मध्ये एक्स प्लस 1. आता आला का फॉर्मॅट. आता हा हे दोन्ही सारखे हो, इथं एक्स आहे तर इथं एक्स आहे, सारखे झाले. हा साइन इनवर्स आहे, हा कॉस इनवर्स, दोन्ही प्लस आहे. म्हणजे y इज इक्वल टू तुमचा काय आला, π/2 आला. आणि π/2 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0 असतो. सिंपल आहे, झालं आन्सर. कसं वाटलं. जर क्वेश्चन असा आला, सीटी मध्ये येतो, जर क्वेश्चन असा आला, फंक्शन आहे, फंक्शन मध्ये अजून फंक्शन आहे, फंक्शन मध्ये अजून फंक्शन आहे, फंक्शन अनलिमिटेड पर्यंत जातोय, फंक्शन मध्ये अजून फंक्शनचा कसं प्लस रूट मध्ये जातोय इन्फिनाइट होतोय, त्याच्या टायमाला आपल्याला हा फॉर्म्युला घ्यायचा असतो. याचा डेरिव्हेटिव्ह आणि हा जो y असेल इथं लिहायचा 2y - 1, हा चेंज होत नाही, लक्षात घ्या. ऑप्शन मध्ये तुम्हाला हा जिथं दिसेल आणि तिन्ही वेगळ्या साईड ते याला क्लिक करून पुढे चालला जायचं. कळलं का. 2y - 1 बघून घ्यायचं. असा फॉर्म्युला आला, 2y - 1 दिसतोय का, दिसत असेल त्याला टिक करायचं. जर सगळे दिलेले असेल तसेच, मग काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सपोज एक एक्झाम्पल घ्या, मी एक एक्झाम्पल घेतो, y इज इक्वल टू साइन एक्स घेतो, याला अंडररूट मध्ये घेतो, प्लस अंडररूट मध्ये साइन एक्स प्लस अंडररूट मध्ये साइन एक्स प्लस डॉट 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 इन्फिनिटी. मी हा एक्झाम्पल घेतला. आता मी काय करेल, मला माहिती जर मला y डॅश करायचं म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, तर मी याचा डेरिव्हेटिव्ह दिला. हा फंक्शनचा इकडे याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तुमचा कॉस एक्स असतो, बरोबर की. आणि हा 2y - 1 झाला आन्सर माझं. काय किती वेळ लागला मला, किती वेळ लागला चेक करायचं हा आन्सर आहे का नाही. एवढं मोठं सॉल्व्ह करता येणार आहे का, नाही, अवघड होईल, जास्त त्रास होईल. इन्फिनाइट टर्म्स बघावं लागतील, इन्फिनाइट टर्म्सचे डेरिव्हेटिव्ह करावं लागेल. त्याच्यामध्ये पडायचं नाही, ट्रिक अप्लाय करायची, दॅट्स इट, इट इज युअर आन्सर्स. कळलं का. आजचा दिवस एवढंच. जेवढं मला करायचं होतं तेवढे करून दिले तुम्हाला. ट्रिक्स व्यवस्थित करा, स्टडी करा, प्रॅक्टिस करा, याचे रिपीटेड क्वेश्चन चेक करा, PYQ चेक करा, PYQ सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. ओके.